नेक्स्ट टॉपिक आहे आपला डाय हायब्रिड क्रॉस. A cross between parents differing in two heritable traits. मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये डिफरिंग इन वन हेरिटेबल ट्रेट होतं. इथे काय आहे? डिफरिंग इन टू हेरिटेबल ट्रेट्स. एक्झाम्पल, ए क्रॉस ऑफ टॉल प्युअर टॉल पण याच्या सीड कशा राऊंड सीडेड प्लांट, राऊंड सीडेड प्लांट, डॉर्फ रिंकल्ड असेल. राऊंड सीडेड प्लांट, प्लांट कसं आहे? टॉल आहे आणि त्याच्या सीड्स राऊंड आहे. विथ प्युअर डॉर्फ wrinkled seeded plant Mendel performed dihybrid cross between parents with two contrasting traits किंवा characters. So Mendel performed dihybrid cross between pea plants that differed in two pairs of contrasting character. Two pairs of contrasting traits ऐवजी character सोपी शब्द. चला, हे स्टेटमेंट झालं. डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय? ए क्रॉस बिटवीन पेरेंट्स डिफरिंग इन टू हेरिटेबल ट्रेट्स. दोन पेरेंट्समधला क्रॉस, पण त्या दोन पेरेंट्समध्ये दोन कॅरेक्टर्स डिफरंट आहे. मगाशी आपण बघितलं होतं मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये एक कॅरेक्टर डिफरंट होतो. डायहायब्रिड क्रॉसमध्ये दोन कॅरेक्टर्स डिफरंट असतात. जसं याच्या आधी मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये काय होतं की एक कॅरेक्टर डिफरंटचं एक्झाम्पल घेऊन आपण घेतलं होतं हाईट ऑफ प्लांट. याच्यामध्ये किती कॅरेक्टर्स डिफरंट आहेत? दोन कॅरेक्टर्स कोणते कोणते डिफरंट आहे ते बघू. एक प्लांट आहे ते प्युअर टॉल आहे आणि राऊंड सीडेड आहे. याच्यामध्ये एक कॅरेक्टर दिसत आहे मला हाईट ऑफ प्लांट, हे झालं एक कॅरेक्टर. दुसरं कॅरेक्टर आहे शेप ऑफ सीड. किती कॅरेक्टर आहेत? दोन कॅरेक्टर्स कन्सिडर केले. एक आहे हाईट ऑफ प्लांट आणि दुसरं आहे शेप ऑफ सीड. एक प्लांट असं घेतलं गेलं की जे प्लांट टॉल होतं, पण त्याच्या ज्या सीड्स आहे त्या सीड्स होत्या राऊंड. दुसरं प्लांट असं होतं जे डॉर्फ होतं
आणि त्याच्या ज्या सीड्स आहेत त्या होत्या व्रिंकल्ड. एका वेळेस किती कॅरेक्टर कन्सिडर केले? 2. एक प्लांट, पण हे दोन्ही प्लांट प्युअर आहेत. टॉल असेल तर याच्यामध्ये कॅपिटल टी कॅपिटल आर राऊंडसाठी. डॉर्फ असेल तर स्मॉल टी स्मॉल आर. एकाच वेळेस किती कॅरेक्टर कन्सिडर केले? एका वेळेस 2 कॅरेक्टर कन्सिडर केले. सांगते. एका वेळेस किती कॅरेक्टर कन्सिडर केले? 2 कॅरेक्टर कन्सिडर केले. एक तर हाईट ऑफ प्लांट तुम्हाला समजलं असेल, टॉल प्लांट आहे आणि त्या टॉल प्लांटला ज्या शेंगा लागतात वाटाण्याच्या, त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत, दाणे आहेत, ते कसे आहेत? गोल आहेत असे. पण दुसरं जे प्लांट आहे ते कसं आहे? ते प्लांट डॉर्फ आहे आणि त्याच्या ज्या सीड्स आहेत, जे वाटाणे आहेत, ते व्रिंकल्ड आहेत. व्रिंकल्ड म्हणजे अशा प्रकारचे सुरकुतलेले, आणि राऊंड म्हणजे असे बिलकुल असे गोल, आणि व्रिंकल्ड म्हणजे अशा प्रकारे थोडेसे असे कोमजल्यासारखे, सुरकुतल्यासारखे. दॅट इज कॉल्ड ॲज अ व्रिंकल्ड. तर ए क्रॉस बिटवीन पेरेंट्स डिफरिंग इन 2 हेरिटेबल ट्रेट्स. यांच्यामध्ये 2 ट्रेट्स काय आहे? डिफर आहे. एक हाईट ऑफ प्लांट, दोन्ही प्लांटची वेगवेगळी आहे. एक टॉल आहे, दुसरा डॉर्फ आहे. दुसरं तर त्यांचा जो सीड शेप आहे तो दोनही प्लांटमध्ये वेगवेगळा आहे. एका प्लांटमध्ये सीडचा शेप राऊंड आहे, दुसऱ्या प्लांटमध्ये सीडचा शेप कसा आहे? रिंकल्ड आहे. किती कॅरेक्टरने डिफर आहे? किती कॅरेक्टर डिफरंट आहे यांच्यामध्ये? 2. एक्झाम्पल, ए क्रॉस ऑफ प्युअर टॉल राऊंड सीडेड प्लांट विथ प्युअर डॉर्फ व्रिंकल्ड सीडेड प्लांट. एक्झाम्पल काय याचा? असा क्रॉस की ज्या क्रॉसमध्ये एक प्लांट प्युअर होमोझायगस टॉल आहे आणि त्याच्या सीड्स ह्या राऊंड आहेत. दुसरं जे प्लांट आहे ते प्युअर डॉर्फ आहे, ठेंगणं आहे, आणि त्याच्या सीड्स व्रिंकल्ड आहेत. अशा 2 पी प्लांटचा क्रॉस म्हणजेच तो झाला डायहायब्रिड क्रॉस. मेंडल परफॉर्म डायहायब्रिड क्रॉस बिटवीन पेरेंट्स डिफर्ड इन 2 पेअर्स ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर. मेंडलनी जो क्रॉस केला बिटवीन पी प्लांट है ना, पी प्लांट्समधला क्रॉस आहे हा. पी प्लांट्स दॅट डिफर्ड सेंटेन्स मॉडिफाय केलं मी, टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे तसं घेतलं. मेंडल परफॉर्म डायहायब्रिड क्रॉस बिटवीन पी प्लांट. मेंडलनी 2 पी प्लांटमध्ये डायहायब्रिड क्रॉस केला. ते जे 2 पी प्लांट्स होते दॅट म्हणजे हे 2 पी प्लांट जे होते ते डिफर्ड वेगवेगळे होते इन 2 कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स. किती कॅरेक्टर त्यांच्यामध्ये वेगवेगळे होते? 2 कंट्रास्टिंग कॅरेक्टर वेगवेगळे होते. कोणते कोणते इथे दिसतात आहे आपल्याला? एक एक्झाम्पल घेतलं आहे आपण हाईट ऑफ प्लांट. एक घेतलं टॉल, पण टॉलच्या ज्या सीड्स होत्या त्या राऊंड. दुसरं कन्सिडर केलं आहे ट्रेट, ते आहे कॅरेक्टर शेप ऑफ सीड. हे 2 ट्रेट्स आहे, 2 कॅरेक्टर्स आहे. हाईट ऑफ प्लांट हे एक कॅरेक्टर झालं, शेप ऑफ सीड हे दुसरं कॅरेक्टर झालं. मग याच्यामध्ये ट्रेट्स बघा, टॉल, डॉर्फ आणि राऊंड, व्रिंकल्ड. एक प्लांट असं घेतलं गेलं की ज्याची हाईट टॉल असेल आणि ज्याची सीड राऊंड असेल. याचा क्रॉस दुसऱ्या पी प्लांटसोबत केला ज्याची हाईट कमी असेल, डॉर्फ असेल, आणि ज्याची सीड व्रिंकल्ड असेल. अशा 2 प्लांटचा क्रॉस केला गेला. तर यांचा जो क्रॉस आहे दिस इज कॉल्ड ॲज डायहायब्रिड क्रॉस. तर अशा प्रकारे आपण एक जे एक्झाम्पल दिलेलं आहे पुस्तकामध्ये त्याचं आज स्टेटमेंट घेतलं. याचा क्रॉस जो आहे तो आपण उद्याला बघूया.